इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत शहरात सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांच्या मजबूतीकरण व रुंदीकरणाच्या कामाबाबत शिवशाहू विकास आघाडीचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी कामांच्या दर्जावर तसेच वाढत्या खर्चांवर शंका व्यक्त करत प्रशासनाने तातडीने वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी अशी मागणी केली आहे। महानगरपालिकेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते थोरात चौक ते निरामय हॉस्पिटल तसेच निरामय हॉस्पिटल ते सांगली रोड या मुख्य मार्गांचा 12 कोटी रुपयांच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची कामे सुरू आहेत। या कामांची पाहणी केल्यानंतर उदयसिंग पाटील यांनी प्रशासनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। मंजूर निधीपेक्षा अतिरिक्त खर्चाचा प्रस्ताव पुढे येत असल्याची माहिती मिळत असून मूळ 12 कोटी रुपयांच्या कामामध्ये आणखी सुमारे 6 कोटी रुपयांची वाढ होणार असल्याची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे करदात्यांच्या पैशांचा योग्य वापर होत आहे का असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले। रस्त्यांची कामे हाती घेण्यापूर्वी संबंधित विभागामध्ये समन्वय साधण्यात आला होता का? भविष्यातील खोदकाम टाळण्यासाठी कोणते नियोजन करण्यात आले होते? ड्रेनेज, पाणी पुरवठा, गॅस पाईपलाईन व इतर विकास कामांसाठी पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ का येत आहे? याचे उत्तर प्रशासनाने द्यावे। अतिरिक्त खर्च अपरिहार्य असल्यास त्यामागील तांत्रिक कारणे नागरिकांसमोर स्पष्ट करण्यात यावीत। स्वतंत्र तांत्रिक अहवाल जाहीर करून निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली का याचाही खुलासा व्हावा। तसेच पाटील म्हणाले, शहरात विकास कामे दर्जेदार, नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने व्हावीत। नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी थांबावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांची उत्तरदायित्व निश्चित व्हावे। यासाठी शिवशाहू विकास आघाडी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। प्रशासनाने तात्काळ वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अन्यथा शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी दिला। या पाहणीवेळी नगरसेवक संजय तेलनाडे, अमरजित जाधव, राजू आलासे, रणजित जाधव यांच्यासह शिवशाहू विकास आघाडीचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते।